तालुक्यातील डोंगराळे भागात 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती रेप करून तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिला मारून टाकलं। एवढी क्रूरता माणसामध्ये कसं काय असू शकते? त्या माणसाला म्हणजे माणुसकी या नावाचा अर्थ तरी माहीत असेल का? माणुसकीच नाही राहिलेली माणसामध्ये। एवढ्या कठोरतेने एवढ्या लहान बाळाचा त्याने जीव घेतला। काय म्हटलं असेल त्या मुलीचा जीव? तिच्या आईवडिलाला आणि त्या बाळाला न्याय भेटला पाहिजे। त्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशी शिक्षा फाशी देऊन काय होणार आहे? काय होणार आहे फाशी देऊन? त्याला फाशी नाही झाली पाहिजे। त्याला भर चौकामध्ये डिझेल टाकून जाळलं पाहिजे। लोखंडाच्या सळ्या गरम करून त्याचे डोळे बाहेर काढले पाहिजे। ज्या डोळ्यांनी त्या मुलीकडे त्यांनी बघितलं ना, त्या घाणेरड्या डोळ्यांनी गरम सळ्या करून त्याच्या डोळ्यामध्ये घातल्या पाहिजे। त्याचे डोळे बाहेर काढले पाहिजे। तसं जेव्हा करल ना, तेव्हा माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होणार आहे की लहान मुलीकडं मोठ्या मुलीकडं कसं बघितलं पाहिजे। आणि असे कृत्य करताना 1000 वेळा डोक्यात विचार आला पाहिजे त्या नालायक माणसाच्या, त्या नालायक मुलाच्या। भीती नाही राहिलेली। त्यांना असं वाटतं काहीच नाही होत, काहीच नाही होत। जर भीती असती तर असं केलं असतं का त्यांनी? फाशी दिल्यानंतर त्या मुलीचा जीव येणार आहे का परत? आणि हा व्हिडिओ काही मी रील म्हणून नाही बनवलेला। जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ। आंदोलन करून, मेणबत्त्या घेऊन ती मुलगी परत येणार आहे? अशी शिक्षा द्या, अशी शिक्षा द्या त्याला। भर चौकामध्ये त्याला बांधून हात तिच्या पायाखाली तोडवा त्या निर्लज्जाला। जेव्हा त्याला कळेल ना की काय स्वतःला वेदना होते, तेव्हा त्याला जाणवून की त्यांनी काय केले। एवढंसं बाळ सुद्धा त्याला दिसलं नाही। अशा नालायकाला आहे ना लाईव्ह शिक्षा द्यायची, लाईव्ह शिक्षा। फाशी दिल्याने 2 मिनिटात जीव जातो फाशी दिल्यावर माणसाचा। त्याला काय समजणार आहे तिला काय झालं, तिला किती त्रास झाला, काय समजणार आहे त्याला? दगडाने ठेचा त्याचं तोंड, त्याचे डोळे बाहेर काढा, म्हणजे त्याला समजणार। आणि इथून पुढं कोणत्याही मुलीसोबत असं नाही झालं पाहिजे। त्या माणसाच्या डोक्यात, त्या मुलाच्या डोक्यात असं विचार येईल की त्याला अशी शिक्षा झाली होती आणि असं होते। त्यांनी नाही वाईट नजरेने बघितलं पाहिजे त्या लहान बाळाकडं आणि कोणत्याही परस्त्रीकडं। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। असं इतका व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, इतका व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि त्या बाळाला न्याय भेटला पाहिजे। आणि आपल्या मुली घरामध्ये सुरक्षित राहायला पाहिजे, बाहेर सुरक्षित राहायला पाहिजे। आपल्या मनामध्ये दडपण नको आपली मुलगी कुठं बाहेर आहे आणि असं काहीतरी होईल, दडपण नको आहे। त्यामुळं आता आर्यासोबत असं झालं होतं साताऱ्यामधल्या, आणि आता ही दुसरा प्रकार आहे। तर तिसरा प्रकार कोणताही असा नाही घडला पाहिजे। त्यामुळं त्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा द्या। आंदोलन नको आहे। कॅन्डल घेऊन बसायचं नाही आपल्याला कुठं। काय भेटणार आहे कॅन्डल घेऊन? नंतर परत पुढं कधीही असा प्रकार घडू नये कोणत्याही मुलीसोबत। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्या बाळाला न्याय भेटावा, त्याच्या आत्म्याला पण शांती भेटावी।